पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, सोलापूर व्हॅल्यूमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर व्हॅल्यू चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पंढरपूरचे नगरसेवक सुरेशजी नेहतराव मेंबर, तर यांचं आपण मत जाणून घेणार आहोत की मागील 2 दिवसापूर्वी उपनगराध्यक्षा श्वेताताई डोंबे यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे की येणारी पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रभागाचा विकासासाठी स्टंटबाजी केली. त्या संदर्भात सर काय सांगू शकाल? प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास कामे झाले आणि नगरसेवक आणि समाजसेवक हे फक्त स्टंटबाजी करत आहेत, असं स्टेटमेंट उपनगराध्यक्ष श्वेताताई डोंबे मॅडम यांनी दिले. काय सांगू शकाल त्यामध्ये? स्टंट बिंट काय नाही असा विषय. आम्ही जनतेच्या सेवेसाठी नगरसेवक झालेलो आहे आणि काय भागातील पाण्याचा प्रश्न असेल, कमी दाबात पाणी येत असेल ही मान्य आहे. आम्ही त्याच्यावर पाठपुरावा करत आहे त्या गोष्टीला. आणि स्टंटबाजी हा विषय नाहीच आणि कधी बी म्हणून आम्ही बी बनणार नाही. कशासाठी म्हणायचं? स्टंटबाजी हा काय विषय आहे. त्यांच्याकडून असं बोलण्यात आलंय की कोणत्या गोष्टीचा पाठपुरावा नगरसेवकांनी केलेला नाही. केलेलं आहे ते त्यांना बी माहीत आहे, मलाही माहीत आहे. मी काय केलंय आणि त्यांनी काय केलं त्यालाही माहीत आहे. ज्या त्या भागातल्या कामात जी काय कामं असतात त्याच्यासाठी आधी विषय द्यावा लागतो. विषय दिल्यानंतर मिटिंग घ्यावं लागते. मिटिंग घेतल्यानंतर तो विषय ते निधीसाठी पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागतं ते त्यांना बी माहीत आहे, मला बी माहीत आहे. ते बी नगरसेवकात मी बी आहे. त्यांचं असं मत आहे तुम्ही बांधकाम सभापती असताना देखील तिथं कोणत्याही प्रकारचं प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास केला नाही, ते त्यांनी त्यांच्या पाठपुरावाने केले. मी विषय घेऊन मी काय भागातली काम केलेले आहेत आणि त्यांनी काय भागातली काम केलेले आहेत, त्यांनी जे काय सांगितलं ती त्यांना माहीत आहे आणि मी काय बोलतोय ती मला माहीत आहे. मी केल्याशिवाय होणारच नाही ना त्या गोष्टी. मी बांधकाम सभापती असल्यामुळेच हे कामं झालेली आहेत आणि होत आहेत. अजून इथून पुढे नवीन बी होणार आहेत. आता कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम असेल, घाणीचे साम्राज्य असेल, तिथं अनेक समस्याची ओरड आता सध्या नागरिकातून चालू आहे. आणि मात्र प्रभाग क्रमांक 3चे जे वार्डामध्ये विकास झाला आहे असं उपनगराध्यक्ष मॅडम म्हणतात. काय सांगू शकाल? घाणीचा जो विषय आहे ना, नगरपालिकेची सफाई कामगार सकाळपासून संध्याकाळपर्यंत वार्डात काम करत असतात आणि आरोग्य खातं एवढं आमचं पंढरपूरचं चांगलं आहे. त्याने चांगल्या पद्धतीनंच काम केलेलं आहे आणि काम करत राहतात. ज्या वेळेला आम्ही बोललो त्यावेळेला निवाय राहतं येऊन तिथं ड्रेनेज तुंबलेलं असेल, कुठं काय अडचण असेल, मटन मार्केट बाजार पाहिजे त्या वेळेला बोलवल्यावर मी लोक जातात. तेव्हाही फोन लोकांचे जनतेचे मला फोन येतात, कुणाला काय आडे अडचणी असतात ती मला सांगतात, मी लगी लोकांना तिथं पाठवून देतो. ही सगळ्या जनतेला मी माहीत आहे. आणि ह्याच्यात स्टंटबाजीचा काय विषय आहे? तुम्ही विरोधी भागावर बसले असल्यामुळे तुमची कामं पूर्ण होत नाहीत असं मला वाटतंय. विरोधी भागाचा आणि ह्याचा काहीच विषय नाही. मी माझ्या कलेनं आणि लोकांसमोर व्यवस्थित बोलणं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून विरोधकाचा आणि माझा हे काहीच विषय नाही. मी माझ्या पद्धतीनं मी माझी कामं करत आहे. म्हणजे ते उपनगराध्यक्ष मॅडम यांनी जी मुलाखत दिली ती खोटी आहे असं मला वाटतं. ती त्यांना विचारा ना, खोटं का बोलताय खरं काय बोलतात त्यांना विचार. नाही, त्यांचा असा आरोप आहे की प्रभाग क्रमांक 3 मध्ये नेहतराव यांनी काम केले नाही. आता त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही काय कामं केली काय ठेवली. आणि लोक तर सांगाल, जनतेशी तुम्ही संवाद साधा ना, मग सगळ्या गोष्टीच कळतील. तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा जनतेशी संवाद साधा. आता तुम्ही म्हणलात की मी जनतेच्या संपर्कात आहे, नागरिक आम्हाला कॉल करतात. त्याच पद्धतीने डोंबे मॅडम यांनी म्हटले की आम्ही देखील जनतेच्या संपर्कात आहे, आम्ही देखील जनतेच्या अटॅचमध्ये आहे आणि ते देखील आम्हाला कॉल करतात. कॉल करत असतात ती काय माहिती नाही. तर तुम्ही काय करा, जनतेशी तुम्ही स्वतःहून संवाद साधा. सगळ्या गोष्टी जी काय सत्य आहे ती समोर येईल तुमच्या. विरोधकांकडून असं बोलले की तुम्ही बांधकाम सभापती असताना देखील त्या कामांसाठी पाठपुरावा केला नाही. पाठपुरावा केलेला आहे, विषय मंजूर आहे. तर आता परिस्थिती अशी आहे करोनाची, त्याच्यामुळं नगरपालिकेत एक तर पैशाची टंचाई भरपूर आहे. पैसे नसल्यामुळं विकास कामाची सगळे विषयाची मंजुरी मिळालेली आहेत, कामं आहेत, पण पैसे द्यायला ठेकेदाराला पैसा नाही नगरपालिकेत. त्याच्यामुळं विरोधकांनी काय बोलले आणि कोण काय बोललं तो विषय वेगळा आहे. आणि इलेक्शन हे फक्त मतदान होईपर्यंत विरोध असतो आणि नंतर आम्ही मिळूनच काम करतो. कोणकोणत्या फंडातून ती कामं मंजूर करण्यात आली?
दलित वस्ती अंतर्गत माझा जो वार्ड आहे ना ST साठी आहे. ST जाती जमातीमध्ये आम्हाला नगर उस्तांमधून काय पैसे येतात, काय दलित वस्तीतून येतात, त्यातून आमच्या वार्डाची कामं विकास होतो. आता त्यांची जी समस्या आहे वार्ड क्रमांक 3 मध्ये, प्रभाग क्रमांक 3 मध्ये घाणीचे साम्राज्य असेल किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, डेअरीची समस्या असेल, त्या जनतेची जी समस्या आहे ना ती समस्याचं निराकरण झालेलं नाही, ती समस्या अजून सुटलेल्या नाहीये. अनेकांचं असं मत आहे की नगरसेवक येतात, पाठपुरावा करतात, मात्र कोणत्याही प्रकारचं काम त्यांच्या हातून होत नाही. येतात, भेटतात आणि पुन्हा निघून जातात. जनतेचं मत नसणार. ज्या वेळेला जनतेपाशी जातो मी त्यावेळेला सगळ्या नगरपालिकेचे अधिकारी बोलून घेऊन त्यांना जनतेचं आणि माझं आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं समक्ष आमचं बोलणं चालतं सगळ्या गोष्टीवर. आणि जी काय असेल ती पाठपुरावा होतो. स्वच्छतेसाठी लोक येतात. आता पावसाळ्यात दिवस असल्यामुळे थोडं पाणी जास्त झाल्यामुळे थोडं ड्रेनेजला पाणी वाढलेलं आहे आणि ते बी मार्गी लागल. आणि जनतेचं मत नाही असं वाटतं, म्हणजे कुणाचं मत असलं असं वाटतं? आता जी काय सांगणारी लोक आहेत त्यातला पण आपण त्याच्या तोंडाला हात लावू शकत नाही. ज्याला काय बोलायचं ते बोलणारच आहे. आणि आता इलेक्शन जवळ आले म्हणल्यावर जास्तच बोलणार होते. 5 वर्ष ही लोक दिसत नाहीत. आता इलेक्शन आल्यावरच ही लोक दिसतात. कसं ही जनतेला मी कळतं ना. 5 वर्ष आम्ही असतो आणि शेवटच्या 2 महिन्यात त्यांनी यायचं. कुठं ह्या गोष्टी चालत नसतात. आणि जनतेनं ओळखलेलं आहे जनसेवक कोण, नगरसेवक कोण काय करतं, कोण कशासाठी करतं, ह्या सगळ्या गोष्टी जनतेला माहीत आहे. जनतेचे आमचे नळ जुळलेले आहेत. मी जर काम करत नसतो तर मला केलंच नसतं. आणि जी कोण आरोप करत असेल त्यांनी ह्या गोष्टी ओळखून घेतल्या पाहिजे. त्या आपण इलेक्शन आल्यावर हे स्टंटबाजी करायला येतात तुम्ही आणि आम्हालाच म्हणतात तुम्ही स्टंटबाजी कधी केलेली नाही, करणार बी नाही. जनतेची आमची नाळं जुळलेली आहे. जनतेनं आम्हाला आमच्या विश्वास टाकून आम्हाला 3 वेळा मला निवडून दिलेलं आहे. भरपूर मतांनी निवडून दिलेलं आहे. आणि ही काय प्रत्येक वेळेला ह्यांचं असंच चाललेलं असतंय. इलेक्शन आलं यायचं, लोकांपाशी जायचं आणि इलेक्शन संपलं की लोकांना काय बोलतात ती लोक तोंडात सांगतात. तुम्ही जनते संवाद साधा लोकांची जनते दिशाभूल करण्याचं काम करते ती. आम्हाला त्या गोष्टी जनतेची दिशाभूल करण्याचं जमत नाही. फक्त आम्ही काम करणं हीच आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही करणारच. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मोठा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीत जनसेवक कोण आणि नगरसेवक कोण याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. सर्वसामान्य जनतेची त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यामुळेच मी 3 वेळा नगरसेवक झालो असं देखील स्टेटमेंट त्यांनी सोलापूर वाहिनी चॅनलशी बोलताना. कॅमेरामॅन रोहित जाधव सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनी, पंढरपूर. हॉटेल अजिंक्य तारा ग्राहकांसाठी योग्य ती खबरदारी घेऊन खव्यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा आपले हॉटेल अजिंक्य तारा करत आहे नव्या जोमाने सुरुवात. आम्ही देतो सर्वांना रुचकर आणि चवदार. पंढरपूर कराड रोड भागातील सर्वात मोठे फॅमिलीचे स्वतंत्र सोय असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले हॉटेल अजिंक्य तारा. येथे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय. अजिंक्य तारा स्पेशल चिकन दम बिर्याणी, स्पेशल मटन चिकन थाळी, फिश, गावरान तुपातील चुलीवरील मटन भाकरी, चिकन तंदुरी रोटी, चपाती, ज्वारी बाजरीची भाकर, घरगुती पद्धतीचा तांबडा रस्सा, अळणी सूप तसेच सुके फ्राय तंदूर व कबाब मिळेल. आमच्याकडे होम डिलेव्हरी व पार्सलची सोय उपलब्ध. आमचा पत्ता हॉटेल अजिंक्य तारा पंढरपूर कराड रोड गायगवान स्टॉप तालुका सांगोला. प्रोप्रायटर नवनाथ पाटील. मोबाईल नंबर 7038 87 9601. धन्यवाद.